everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So खूप छान वातावरण आहे बाहेर. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना आहे किचनमध्ये, आईचं काय काम चालू आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. ह्यांच्या क्लिनिकच्या इथे ती 300 ला होती. कोणाकडे? तुझ्या क्लिनिकच्या आसपास आम्हाला एक दुकान मिळालं, फिश टँक त्या साईडला आहे. हा, आज मी पण संपवलं बघा. आता चांगलं होतं. झालं ज्यूस. आज कुठलं? आज ऍपल कोकोनट आणलं. चांगलं होतं. ते ऍक्च्युली कोकोनट वॉटर शिक्षा नाही झाली. कालचा डेंजर होता, कालचा का परवाचा. कालचा पण डेंजर होता, परवाचा पण डेंजर होता. तो कॉफी वाला तर एकदमच डेंजर होता, कडू कडू चॉकलेट आला. हा, आणि कालचा कोणता होता? स्पिनच वाला, पपई. हा, पपई वाला कालचा. सो चांगली कंपॅनियन भेटली आहे रचनाला. ब्लॅक कॉफी पिणार No. जास्त नको त्यांना. ओव्हर टोफू मला ते हे हे देणार देते. होतीस तू टेस्टला. चवळी. Muesli. हा देते. म्हणजे मी पण चालू करेन. मी पण बारीक. अजून किती होत आहेत? अजून नाही, मला कमीत कमी 10 किलो कमी करायला हवं. तेवढं काय जमायचं नाही. 5 झालं तरी खूप झालं. वॉकला जाऊ. आता पाऊस पडतोय ना, प्रॉब्लेम तो आहे. मग काय झालं? मग इथे वॉक मी नाही का छत्री बित्री घेऊन करणार. ब्रेकफास्ट सकाळी नाही सर, स्कूलला जाणार ना. एवढा ब्रेकफास्ट पोहे रवर आहेत ना, कसं हे करते बघण्याच्या वेळेस तुला पोहे नाही दिले ना म्हणून. आता त्याची मागच्या 9 वर्षांपासून त्याची कसं करते. आता माझं मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट. आमचं मॉर्निंग ब्रेकफास्ट. सरस्वती बृहस्पती पंचदाना गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपदामोहिताय दाताय सर्वसंपदां लोकाभिराम श्रीराम भूयो नमाम्यः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः. आईला ड्रॉप केला. आबा नाकात गेला. बाबा येतील तेव्हा मी जेव. नाहीसा बघ कोण आला. तिला माहित नाही असते घरी. बाबा इथेच होते. आज बाबांना सुट्टी आहे. आई आजीला सोडायला गेलो, आतूला आणि आजीला. किती गिफ्ट आणते मला तू. काय हे गाडी, अजून गाडी गाडी ही हेलिकॉप्टर आहे बाबू. ते हे टँक आहे, ते वॉर टँक. सो व्हॉट डिड टीचर टीच यू? बाबा काय बोलतो? इकडे बॉल कॅच. बॉल मुझे मैंने ना तू घे एक बॉल. थ्रो थ्रो कॅच. सो यस, आता वाजले आहेत दुपारचे 4 आणि आम्ही आता निघालो आहोत. कोण कोण आहोत आम्ही सगळे हे तुम्हाला समजणारच आहे. सो प्लीज स्टे ट्यून्ड. इज रेडी अँड लुकिंग ब्युटिफुल. बघू
केस तरी विस्कटले बाबू. बिस्किट चलो काजू किसते लेट्स गो. केस माझे केस केस चलो बघू. आई पण रेडी. वी ऑल 3 आर इन ब्लू शेड्स ऑफ ब्लू. No. Blue color, white color. तेच तर म्हणतोय मी. ब्ल्यू आहे आणि ऑफकोर्स व्हाईट. आई व्हाईट म्हणायचं. चलो लेट्स गो. हम जर केस बघ झाले त्याला एक तास झाला रेडी होऊन बिचारी. चलो हे झाले ते आता थांब मग क्लिप लाव थांब वरती. सो आता माझा पूर्ण दिवसातला एकच मील राहिलाय तो म्हणजे संध्याकाळचं. बट स्टील मी माझ्यासाठी काहीतरी घेतलं कारण मी बाहेर नाही खाऊ शकत. आणि येस येस नायसासाठी पण घेतले. नायसाचं बॉटल घेतलं आहे, काही फ्रुट्स घेतले आहेत. आणि सावी दोघी सुद्धा मोठ्या होत्या. सो नायसासाठी मी जे फ्लॅश कार्ड्स मागवलेले ते मी घेतले आहेत. आता ते त्यांना यूज होतील. अगं तू काय करणार आहे बाबू आता याचं? हा ठीक आहे आपण घेऊ परत मातीकडून. आज आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत अभुनी आणि अभुनीची गुनी न्याना आणि अभिची गर्लफ्रेंड नायशा. सो इट्स बिन लॉंग टाइम आम्ही असे एकत्र निघालोच नाही. म्हणजे केरळच्या वेळेस प्लॅन होता की अरे मस्त आता अभुनी बरोबर नाही फिरायचं, ज्ञाना बरोबर फिरायचंय आम्हाला. सो ज्ञाना बरोबर मेमरीज आम्हाला बनवायचे आहेत. अभुनी बरोबर तर असतातच. असं खूप एक्सायटेड आहोत. आता अभिने आम्हाला पिक केलेलं आहे. आता नंतर आम्ही आईला पिक करणार आहोत आणि मग ज्ञाना आणि फाल्गुनीला पिक करणार आहोत. सो कुठे जाणार आहोत ते तुम्हाला समजेल. सो स्टे ट्यून्ड. नायसा मॅडम झोपलेल्या आहेत एकदमच. बाबा आजीकडनं काहीतरी पाहिजे वाटतं. आजीने चादर बिदर आणली तिच्यासाठी. अभि तुला पण आणले काय चादर? नाही आई बाई नको मग इथे नको. मला इच्छा होईल ना खायची. साडू प्रेम चांगलंय का खरवस? हो छान. येस व्हेरी नाईस. आता दिसली ना बाबू. अय्यो जोजो केलेला ना दीदीने जोजो केला होता. अगं बाई वाट लावलं घेतली दोघी. रीती आहे ना रीती आपली रीती आहे ना. ती आहे बघी दीदीला. नायसाईचा वॉच आम्ही रोज खेळतो. कोणता वॉच आहे? तो नायसा काहीतरी सोडून गेलेली तो पिंक कलर. ए गोंडू ए गोंडू दीदी आले. कुठे दीदी? ओढेल दीदी ओढेल. केस नाही राहणार तुझे. नायसा समोर नको नेलं असतं ते. वर्षभरात 50,000 टदे नायसा टदे बोल दिला टदे दीदीला टदे. डिझायनर आहे. तर तिने आम्हाला बोलवलं शूट करायला.
काय खायला मग? डॅम्बिट लब्बाल पोळगी अगं काय ते काय माहिती का 20,000 बक्षीस 200 रुपयाला. वाव. डाउनलोड मी आयसाठी घेत होती. डाउनलोड म्हणजे घरचं आपल्याला ते प्रिंट आपण काढायचे. अभ्यासाचं गिफ्ट आणलंय. आम्ही पण आणलंय ज्ञानासाठी गिफ्ट. हॅलो कोणी नायसासाठी गिफ्ट. रचनाचा डिटॉक्स डाएट मधला कोरियन डिश. तू पाहतो आहे ना रे. अभिला देतो. तिला टेस्टला दे. छान लेमन कोरियन छान आहे. तो दे ना ऐसा टेस्ट. ऐसा बघ तो दुसरा वाला सूप छान आहे. टेस्ट कर दे. टेस्ट कर तुला आवडेल. लब्बाल डॅम्बिश बाय बाय. भेटूया लवकरच. ज्ञानू मज्जा आली ना. मज्जा आली ना. डॅम्बिश किती मस्ती केली आम्ही. मज्जा केली है ना. फ्रेश झाली आता ती. आता ओळखतोय ना आता. चलो हेच आता वाजले आहेत 10:30. आम्ही घरी आलो. फ्रेशन अप झालोय आणि आता आम्ही चाललोय मूवीला कल्की. सो सुपर एक्सायटेड. खूप काय ऐकलंय मूवीबद्दल. सो कसा असेल मूवी हे तुम्हाला सांगण्याचं आहोत. सो स्टेट. मग डफल बॅग ना. तशी पण आहे. डफल बॅग होती ना आमच्याकडे पण आहे. डफल बॅग कळली मला. कळली ती डफल बॅग. चालेल. ह्याची झुकची ना मस्त आहे. उलट स्पेशियस आहे. आमची नाही कुठे ठेवल्यात आठवत नाही. तुला नवीन मागवते. पण ही बी छान आहे ना. मस्त आहे. माझी ही आहे ना तुम्हाला दिलेली. ही आता आली. चला सो वाजले आहेत रात्रीचे 9. सकाळचे 3. मूवी संपला साधारण 2:15 वाजता वगैरे. आणि आम्ही गेलो पण होतो 11:15च्या शोला. सो खूप मोठा मूवी आहे आणि खूप छान आहे मूवी. सगळं असं इमॅजिनरी आहे. लाईक खूप पुढे वर्षांनंतर जेव्हा पुन्हा वर्ल्ड एंड होईल जसं की बोलतात की वर्ल्ड एंड होणार आहे. सो तेव्हा काय होईल ते सगळं काही दाखवलंय. अँड ऑफकोर्स सेकंड पार्ट सुद्धा त्याचा येणार आहे. सो एक्सायटेड आहोत. मूवीचं फर्स्ट हाफ जे आहे ते खूप स्लो आहे. म्हणजे असं वाटलेलं की काही सीन्स म्हणजे नसते ना तरी चालले असते. खूप असं त्याला त्यांनी स्ट्रेच केलं आहे. बट स्टील एंगेजिंग होतं आणि
छान आहे. सो जर कोणी पाहिलं नसेल तर नक्की बघा. आणि मूवीला गेल्यानंतर मला समजलं की आईचा हा फर्स्ट टाइम 3D एक्सपिरियन्स होता. सो जो ती मला बोलते एवढं सगळं जवळ का दिसतंय, म्हणजे आता 3D आहे म्हणून ते असं सगळं आपल्याला असं फील होतं. इवन ॲरो येत असेल तर आपल्याला असं वाटतं की ते आपल्यावरती येत आहे. सो तिच्यासाठी हा पूर्ण नवीन एक्सपिरियन्स होता आणि तिने सुद्धा थरली एन्जॉय केला हा मूवी. आणि पूर्ण बाकीचा जो दिवस होता अमेझिंग होता. खूप दिवसांपासून वी वर ट्राईंग की आम्ही सगळे एकत्र येऊ आणि टाईम स्पेंड करू. बट सो फायनली आज तो टाईम मिळाला आणि ज्ञानाबरोबर टाईम स्पेंड करता आला. नायसा मॅडम झोपली मूवीमध्येच, एक इंटरवल नंतरच ती झोपली. बट डू वॉच मूवी, खूप छान आहे. अमिताभ बच्चनने खरंच खूप छान काम केलं. म्हणजे मी ना त्यांच्याकडेच बघत होते की त्यांचा हा जो ऑरा आहे तो किती अमेझिंग आहे इवन ॲट दिस एज. आणि छान होता. सो चला मग आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ, लव्ह.